आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीन अस्सल प्रोटीन. MDH. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर CJP ठाम. सरकारला निर्णयासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ. आज दुपारी होणाऱ्या CJP आणि सरकारच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, नाहीतर पंतप्रधान मोदींच्या खुर्चीला धोका. राजीनाम्याशिवाय शांत बसणार नाही, अभिजित दिपके यांचं सरकारला आव्हान. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजही दिल्लीतील मेट्रो स्टेशन्स बंद. पुढील सूचना मिळेपर्यंत 18 मेट्रो स्थानकं बंद राहणार. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची माहिती. मेट्रो स्टेशन बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय. नीट पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसकडून आज कॅन्डल मार्च. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्याचं आवाहन. काँग्रेस हायकमांडचे सर्व पदाधिकाऱ्यांना निर्देश. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सरकारकडून कारवाईचा बडगा. NTA मधले 47 अधिकारी बडतर्फ. काहींवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा. 1 महिन्यामध्ये संपूर्ण परीक्षा यंत्रणेची पुनर्रचना करण्याचे संकेत. डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. 26 दिवसांच्या उपोषणानंतरही प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट द्यावं लागेल का? टीकाकारांना सोनम वांगचुक यांचं उत्तर. देशातील तरुणांसाठी पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ संदेश. पेपरफुटी प्रकरणात दिलेल्या सकारात्मक सूचनांसाठी मानले तरुणांचे आभार. तरुण असताना आम्ही आज्ञाचं पालन करायचो, आता तसं राहिलेलं नाही. नवीन पिढी प्रश्न विचारते. सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. मुलांशी संवाद वाढवण्यावर सुद्धा भर द्या, असं व्यक्त केलं मत. तुमच्या हातामध्ये बंदुका काठ्या असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे. तुमची हुकुमशाही जिंकते की आमचा तिरंगा जिंकतो ते पाहू. मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे यांचा सरकारला आव्हान. राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलनात काही हौसे नवसे गवसे सहभागी झालेले होते. शांततेमध्ये आंदोलन असताना हिंसा करणारेही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. राज्यामध्ये 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. कोकणासह घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस कोसळणार. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम. जिल्ह्यातील 12 धरणांमधून विसर्ग. गोदावरी नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सपत्नीक पूजा. धाराशिवचं माने दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी. तर पंढरपुरात लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा महासागर. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या आणि लक्षवेधी अशा 3 बातम्या. पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर CJP ठाम आहे. CJPनं सरकारला निर्णयासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. तर आज दुपारी पुन्हा एकदा CJP आणि सरकारमध्ये बैठक पार पडेल. या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तर दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे पावसासंदर्भातील. राज्यामध्ये येते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणासह घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होईल असा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय. मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे आषाढी वारी संदर्भातील. आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक विठुरायाची पूजा केली. धाराशिवचं माने दाम्पत्य यंदाचं मानाचे वारकरी ठरलेले आहेत. पंढरपुरात
राज्यातील सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागली आहे. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी. दिल्लीतून जोडल्या गेले आहेत मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज सीजेपी आणि सरकारच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भात सध्या काय घडामोडी राजधानी दिल्लीमध्ये घडतायत या संदर्भातली माहिती त्या आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर नाशिकमधून योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राज्याला येत्या 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये सुद्धा पावसाचे काय अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर पंढरपुरातून प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पंढरपुरात वारकऱ्यांचा जनसागर लोटलेला आहे, त्या संदर्भातली माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आजची मुदत देण्यात आली आहे. प्रधानांच्या गच्छंतीवर सीजेपी ठाम आहे आणि त्यांनी सरकारला दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे. आणि त्यामुळे आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जातो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुपारी सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे राजीनामा जर झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा सीजेपीनं दिलाय. सरकार सीजेपीच्या 2 मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णयासाठी त्यांनी वेळ मागितलेली आहे. दुपारी 3 वाजता ही वेळ संपेल आणि त्यानंतर आंदोलन तीव्र करू असा इशारा सीजेपीनं दिलाय. कल की मीटिंग में कॉम्पनसेशन और लीगल केसेस को लेके पॉजिटिव आंसर आया था. इन प्रिंसिपल एग्रीमेंट मिला था. हमें उम्मीद है कि आज वो रिटर्न एग्रीमेंट भी मिलेगा. लेकिन जो मेन डिमांड है धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, उसको लेकर कभी तक कोई ठोस डिसीजन नहीं आया है. बल्कि जो हम कल मेन स्ट्रीम मीडिया पे देख रहे थे कि सूत्र कह रहे हैं कि प्रधान जी इस्तीफा नहीं देंगे. तो अगर प्रधान जी इस्तीफा नहीं देंगे तो बता दीजिए, फिर इस तरह की मीटिंग्स का कोई मतलब नहीं है. फिर हम जो है आगे की हमारी जो भी रणनीति रहेगी उस पर काम करेंगे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट दिल्लीमध्ये जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, सीजेपी आणि सरकारची आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. त्यांनी थेट सांगितलेलं आहे जोपर्यंत प्रधानांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आपण आंदोलन स्थगित करणार नाही, आम्ही त्या राजीनाम्यावर ठाम आहोत. काय सध्या सरकारच्या गोटामध्ये काय सध्या चर्चा सुरू आहे? राजीनामा होईल असं वाटतंय का? दिल्लीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. विशेषतः सरकारच्या गोटातल्या घडामोडींना वेग आलेला आहे. कारण सीजेपीच्या 2 मागण्यांवरती तर सकारात्मक चर्चा झालेली आहे. यापैकी एक मागणी म्हणजे ज्या आंदोलक आहेत त्यांच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल करू नका, किंवा जर गुन्हे दाखल झालेले असतील तर ते जितके गुन्हे मागे घेण्याजोगे असतील तितके मागे घ्या. आणि दुसरी मागणी म्हणजे या नीट परीक्षेमध्ये ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्या. मात्र या 2 मागण्यांव्यतिरिक्त जी मागणी आहे ती म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. आणि अर्थातच यावरती विचार मंथन हे आता सरकारच्या गोटामध्ये सुरू आहे, भाजपच्या गोटामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळे या मागणीवरती नेमकं काय करायचं, नेमकी काय भूमिका घ्यायची किंवा कोणती स्पष्टता द्यायची आहे या मुलांना, हे आता याचा विचार आता सरकारच्या गोटामध्ये सुरू आहे. मात्र जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे हटणार नाही अशी सीजेपीची सध्याची तरी भूमिका आहे. यामध्ये काही मध्यम मार्ग काढला जाऊ शकतो का, काही तोडगा काढला जाऊ शकतो का, यासाठी सुद्धा चर्चेची दारं आता खुली करण्यात आलेली आहेत. आणि म्हणूनच आपण बघतोय की सातत्यानं चर्चेची सत्र ही सुरू आहेत. आज दुपारी 2 वाजता सुद्धा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सीजेपीच्या प्रतिनिधींसोबत आणि कदाचित आज दुपारी 2 नंतर यावरती तोडगा काढला जाईल. मात्र सीजेपीकडून म्हणजे आंदोलकांकडून सुद्धा 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे की काय तो निर्णय घ्यायचा तो आत्ता घ्या, नाहीतर आम्ही असं समजू की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नाहीये आणि आंदोलन अशाच पद्धतीने पुढे सुरू ठेवू. दुसरीकडे देशव्यापी आंदोलनाची सुद्धा हाक दिली जाते. वेगवेगळे राजकीय पक्ष, अगदी काँग्रेससहित सगळे राजकीय पक्ष जे विरोधी विचारधारेचे पक्ष आहेत ते सुद्धा यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत, ते सुद्धा यामध्ये आक्रमकपणे उतरताना दिसत आहेत. त्याच्यामुळे देशभरात या आंदोलनाची लाट आता पोहोचत असताना आता सरकारला काही ना काही भूमिका घेणं हे भाग आहे. आणि सोबतच सीजेपीकडून जे अल्टिमेटम मिळालेलं आहे दुपारी 3 नंतरचं, तोपर्यंत काय होतंय, धर्मेंद्र
पंतप्रधानांचा राजीनामा होतोय का, की काही मध्यम मार्ग काढला जातोय, काही तोडगा काढला जातोय, याकडे सुद्धा लक्ष आहे. सरकारने काल एक महत्त्वाचं पाऊल उचललं, एक सकारात्मक पाऊल उचललं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. ते म्हणजे NTA मध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा घडवण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलेलं आहे. यामध्ये 47 अधिकाऱ्यांना तर बडतर्फ केलंच आहे. त्यांच्यावरती काही अधिकाऱ्यांवरती फौजदारी आणि कायदेशीर अशा पद्धतीचे गुन्हे देखील नोंद करण्यात येत आहेत. मात्र सोबतच NTA मध्ये रिफॉर्म्स, ओव्हरऑल रिफॉर्म्स आपण आणतो आहोत असं सुद्धा पंतप्रधानांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की स्वतः पंतप्रधान एकदा नव्हे तर दोनदा या आंदोलकांशी व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहेत. त्याच्यामुळे जो संवाद आतापर्यंत होत नव्हता तो संवाद आता सुरू झालेला आहे. त्यामुळे संवाद एकदा सुरू झाला तर कदाचित या संपूर्ण आंदोलनावरती, या प्रश्नावरती तोडगा काढला जाईल अशी एक सकारात्मक विचारधारा सुद्धा आपल्याला या आंदोलनाच्या दरम्यान बघायला मिळते. मुलांचं जे म्हणणं होतं, जनतेचं जे म्हणणं होतं ते हेच होतं की सुसंवाद व्हायला हवा, किमान एका टेबलवर बसून सरकारने आमच्याशी बोलायला हवं. आणि त्या पद्धतीने आता सरकार त्यांच्याशी बोलते, CJPच्या प्रतिनिधींशी बोलते. त्याच्यामुळे दुपारी 3 नंतर या आंदोलनाचं चित्र काय असेल, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे हटेल का, हे बघणं महत्त्वाचं आहे. अगदी त्यामुळे आता सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेत काय निष्पन्न होतं, काय या आंदोलनाचा निकाल लागतो हेही पाहणं महत्त्वाचं आहे खऱ्या अर्थानं. आणि सरकार यामध्ये पास होतं का हेही पाहणं निश्चित महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, नाहीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला धोका असेल असा इशारा CJPचे अभिजित दिपके यांनी दिलाय. तर याच मुद्द्यावरून सरकारनं वेळ मागितली. प्रधानांचा राजीनामा झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा CJPनं दिलेला आहे. तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. नाहीतर मोदींच्या खुर्चीला सुद्धा धोका निर्माण होईल असं दिपके यांनी म्हटलेलं आहे. मोदी जी से इस्तीफा ले लीजिए सर, धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए. अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे. फिर तो स्टूडेंट्स की भी भलाई इसी में है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए, और स्टूडेंट से ज्यादा भलाई नरेंद्र मोदी की है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो जाना चाहिए. अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा. फिर विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये काही हौसे नवसे गौसे सुद्धा शिरलेले आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. तर आंदोलनामधून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू होता. जसे शांततेमध्ये आंदोलन करणार होते तसं ते हिंसा करणारे सुद्धा त्यामध्ये घुसलेले होते असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली आहे. दोन्ही गोष्टी मला दिसतात. प्रश्नाचं गांभीर्य असल्यामुळे शांततेने आंदोलन करणारेही मला दिसतात. आपल्या समोरचं भविष्य चांगलं राहिलं पाहिजे याकरता त्या आंदोलनाला समर्थन देणारेही मला दिसतात. आणि त्याचवेळी या आंदोलनाच्या पाठीवर आपल्याला राजकीय पोळी भासता येईल या दृष्टीनं राजकारण करणारे, हौसे नवसे काही गौसे अशा प्रकारचे हिंसाचार करणारे किंवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कुठेतरी अराजकता तयार झाली पाहिजे असेही लोक त्या ठिकाणी शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि मला असं वाटतं यामुळेच ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन श्री सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषणही सोडलं. त्यांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या. त्याच्यावर कारवाई सुरू झाली. उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सोनम वांगचुक संतापलेली आहेत. मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलंय हे मलाच माहिती आहे. सफदरजंग रुग्णालय जेल होतं, छावणी होती. मेदांता रुग्णालयाला सुद्धा छावणीचं स्वरूप देण्यात आलेलं होतं असं त्यांनी म्हटलं. प्रत्येक गोष्टीवर मला बंदी घातली जाते अशी प्रतिक्रिया सुद्धा सोनम वांगचुक यांनी दिली आहे. दोस्तों, ये वीडियो मैं थोड़ा दुख और थोड़ा हैरानी, थोड़ा गम और गुस्से के साथ बना रहा हूं. अपने भाइयों और बहनों के, छात्रों के लिए 26 दिन भूखा रहने के बाद, जिसमें कि मेरे 11 किलो शरीर खत्म हो चुका है, मसल्स चले गए हैं, ऑर्गन और दिमाग पर इरिवर्सिबल डैमेज लगभग होने के कागार पर पहुंचा है, और वो भी लद्दाख की कड़कती ठंड से
दिल्ली की तपती धूप में बैठकर ये सब करने के बाद क्या मुझे किसी से कैरेक्टर सर्टिफिकेट लेनी होगी कि मेरा अनशन कितना पवित्र था? मैंने तोड़ा तो किसके हाथों तोड़ा, उसके हाथों क्यों तोड़ा, इसके हाथों क्यों नहीं तोड़ा, क्या डील हुआ, क्या सौदा हुआ, ये सब मुझे जवाब देना होगा। मैं कल से अब तरल लिक्विड फूड ले रहा हूँ, पी रहा हूँ, तो थोड़ी सी शरीर में जान आई है। बदकिस्मती से वो जान मुझे इसमें देनी पड़ रही है, दुख के साथ कह रहा हूँ। मगर सुबह से मुझे बहुत से लोग फोन करके या पोस्ट दिखाकर कह रहे हैं कि आप पर बहुत सवाल उठाए जा रहे हैं। कितनों ने डील किए हैं, आपने देखा होगा। क्या वो इस तरह से डील करते हैं? क्या मैं आलीशान एयर कंडीशन कमरे में बैठ के डील सौदा नहीं कर सकता था? मुझे यहाँ दिल्ली की गर्मी में बाहर रोड साइड पर बैठकर डील करना पड़ता। धिक्कार है ऐसे देश पर जिसमें ऐसे दिमागों की उपज होती है, जिसमें से ऐसे नीच ख्यालात निकलते हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ शेअर करत देशातील तरुणांचे आभार मानले। यापूर्वी पेपरफुटीच्या मुद्द्यावर केलेल्या व्हिडिओला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली। तुमचं प्रेम असंच कायम राहो, आपलं नातं अधिक दृढ व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा। थैंक यू दोस्तों। तरुणांसाठी पंतप्रधानांनी सुरू केला नवा अध्याय। मोदींचा हा नवा अध्याय तरुणाईला दिशा देणारा आहे, तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणारा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा व्हिडिओ शेअर करत तरुणांशी संवाद साधलेला आहे। आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। तरुणांसाठी पंतप्रधानांनी हा नवा अध्याय सुरू केलेला आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहितायत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा, अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। काँग्रेसकडून आज कॅन्डल मार्चचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात काँग्रेस आंदोलन करणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्डल मार्च काढला जाणार आहे। काँग्रेस हायकमांडनं सर्व पदाधिकाऱ्यांना या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्याचं आवाहन करण्यात आलंय। टीईटी पेपरफुटी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। बिहारच्या पाटणामधून मुख्य आरोपीला बेड्या घातल्यात। भिवंडी पोलिसांनी बिहारमध्ये ही मोठी कारवाई केली आहे। महिन्याभरापासून कुमार बालेश्वर हा फरार होता आणि त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला त्यामुळे गती मिळण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकीकडे जंतर मंतरवर आणि संपूर्ण देशभरात पेपरफुटीवरून रणकंदन सुरू आहे, आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे आता टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। बिहारच्या पाटणामधून मुख्य आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। भिवंडी पोलिसांची बिहारमध्ये ही कारवाई। महिन्याभरापासून फरार कुमार बालेश्वरला अटक झाली आहे। आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची संततधार कायम आहे। 12 धरणांमधून विसर्ग केला जातोय। गोदावरीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। गंगापूर, दारणा, कडवा, भावली, भाम, पालखेड, पुणेगाव, गौतमी, गोदावरी, वालदेवी आणि
भोजापूर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग केल्यामुळे सध्या गोदावरीची पाणी पातळी काही प्रमाणात कमी झाली आहे. नाशिक जिल्ह्याला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे. योगेश, संपूर्ण राज्याचा विचार केला तर त्यासाठी हवामान खात्यानं काय नेमका इशारा दिलाय आणि नाशिकमधली सध्याची काय स्थिती आहे? नाशिकमध्ये आपण बघितलं तर गेल्या 48 तासापासून सातत्यानं पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे धरणांमध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे तीही सुरू आहे. परिणामी रामकुंडावर असलेला गोदावरीचा पूर अद्यापही आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातून अजूनही जवळजवळ 18,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे प्रवाहित होतं आहे, तर होळकर पुलावर 12,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे दिसत असल्यामुळे आपल्याला दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे. पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती विसर्गामुळे आपल्याला कायम आहे. मात्र दिलासादायक आहे ते मराठवाड्यासाठी. मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते इथून जाते आणि त्यामुळे जायकवाडी 60% भरण्यास वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे. एकूण जर आपण नाशिक जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर नाशिक जिल्ह्यातली जवळजवळ 23 पैकी 15 धरणं ही आता ओव्हरफ्लो झालेली आहेत. काही धरणांमध्ये पश्चिम भागातल्या पाणी अजूनही तशी प्रतीक्षा आहे. धरणं भरणं अपेक्षित आहे. वाघाड असेल किंवा त्याचबरोबर दुसरी बाकीची जी काही धरणं असतील ती अजून भरलेली नाहीत. मात्र नाशिक शहराच्या पिण्याचा प्रश्न जो आहे तो पूर्णपणे सुटला आहे. गंगापूर धरण, दारणा धरण यामध्ये पाण्याचं आवक ही सातत्यानं सुरू आहे आणि त्यामुळे एकूणच पूरसदृश्य परिस्थिती नाशिकमध्ये सध्या तरी कायम आहे असं दिसून येतं आहे. येणारे 4 दिवसही हवामान विभागानं असाच पाऊस राहणार राज्यभरात असं सांगितल्यामुळे एकूणच जो प्रश्न अल निनोचा होता किंवा जो दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार यावर्षी असं म्हटलं होतं तो प्रश्न निकाली निघाला असं म्हणायला हरकत नाही. अगदी धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. या पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये पुढचे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण पावसाचा जोर कायम राहणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. कोकण घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नाशिक आणि पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रासह गुजरातच्या काही भागात अति मुसळधार पाऊस होईल असा इशारा सुद्धा दिलेला आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पवना धरण 97% भरलेलं आहे. धरणातून 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. धरण क्षेत्रातील पावसामुळे पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होते. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा 97% पोहोचलाय. त्यामुळे धरणातून 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. या विसर्गामुळे पवना नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधा असं आवाहन सुद्धा त्यांना केलंय. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवू नये. गरज भासली तर विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू सुद्धा आता मैदानात उतरलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. मुलांना मारल्यानंतर हा मुद्दा प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत राहिलेला नाहीये, तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलाय असं राज ठाकरे म्हणाले. उद्या 26 जुलैला छत्रपती शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी केले. उद्या ठाकरे बंधूंचा हा मोठा मोर्चा निघणार आहे. शिवाजी पार्कमधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये या मोर्चाची सांगता होईल असं सांगण्यात आलंय. त्यानंतर सरकारला सुबुद्धी मिळो असं साकडं सिद्धिविनायकाच्या चरणी घातलं जाणार आहे. आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत. हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या
सरकारला सुबुद्धी देव आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काय त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाही आहे. ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना कोणी गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन 2 गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबुद्धी आहे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाहीत. राजकारणात जागा निर्माण करण्यासाठी मोर्चा काढला जातोय. ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधलाय. त्यांना विद्यार्थ्यांशी देणं घेणं नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. मोर्चाला शुभेच्छा आहे असं खोचक टोलाही फडणवीसांनी लगावलाय. लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण हा जो काही मोर्चा होतोय या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे. राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय, पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत. आषाढीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा. आला पंढरपुरा हरी संत भेटती माहेरी. ताण भाग गेला सपानं विठ्ठल पाहिला लोचन. तुका म्हणे आनंद झाला पांडुरंग भेटला भला. आज आषाढी अवघी पंढरी विठ्ठलमय झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावर्षी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना 6व्यांदा विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली आहे. महापूजेवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावर्षी आषाढी यात्रेसाठी देशभरातून सुमारे 30 लाखांहून अधिक भाविक पंढरीमध्ये दाखल झाले. पंढरी नगरी विठुरायाच्या जयघोषानं आणि टाळ मृदंगाच्या गजरानं दुमदुमून गेलेली आहे. सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले. राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे. महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते. तर जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष सध्या पंढरपुरामध्ये आपल्याला ऐकू येतोय. चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठलाचं रूप, सावळं रूप डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी आसुसलेले वारकरी विठुरायाच्या पदस्पर्शानं पावन होत आहेत, त्याच्या चरणी आपलं मस्तक ठेवत आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे. प्रताप, काय सध्याचं तिथलं दृश्य आहे? मोठ्या संख्येनं भाविक मंडळी, वारकरी मंडळी सध्या पंढरपुरात आलेली आहेत. काय सध्या तिथलं दृश्य आहे? आपण पाहतो की मुख्यमंत्री असतील किंवा आपण पाहतो की वारकरी जे मानाचे आहेत त्यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी अक्षरशः झुंबड उडाली अशा प्रकारची दृश्य विठ्ठलाच्या
मंदिरात पाहायला मिळते. तर दुसरीकडे आपण पाहतोय की विठ्ठलाची या ठिकाणी दर्शन करण्या अगोदर आपण पाहतो की चंद्रभागेच्या तीरावर झालेली गर्दी पाहिल्यानंतर चंद्रभागाचं तीर जो आहे तो वारकऱ्यांनी कसं फुलून गेलंय हे दिसून येते. एकूणच आपण पाहतो की ज्या ठिकाणी नजर आपण टाकतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय की या वाळवंटात भक्तीचा महापूर जो आहे तो आलाय. अशा प्रकारची दृश्य आपल्याला दिसतात. एकूणच आपण पाहतोय की या पंढरी नगरीत जवळपास 35 लाखाहून अधिक भक्त जे आहेत ते आलेत अशा प्रकारचा दावा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. खर तर आपण पाहतोय की जे दर्शनाच्या रांगा आहेत त्याच्यामध्ये प्रशासनानं खूप मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे. कारण आपण पाहतो की एकेरी मार्ग करत या ठिकाणी आपण पाहतो की एका साईडनं या भक्तांना वारकऱ्यांना दर्शनासाठी सोडलं जातं आणि दुसरीकडून त्यांना बाहेर काढलं जातं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी किंवा गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण पाहतो की अतिशय शिस्तबद्धरित्या या ठिकाणी जे वारकरी आहेत ती या ठिकाणी आपण पाहतो की विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन दाखल झालेले आहेत. खर तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे वारकरी आहेत ते आपण पाहतोय की हजारो किलोमीटर या ठिकाणी आपण पाहतो की पाय तुडवत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि एकूणच आपण पाहतो की त्यांच्या मनामध्ये एकच आस आहे की विठुरायाचं दर्शन घ्यायचं. कारण आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं दरवर्षी आषाढीच्या निमित्तानं या पंढरी नगरीत वारकरी येत असतात आणि तशाच प्रकारची दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी रूप पाहता लोचनी सुखी झाले हो सहजणी, अशीच सगळ्यांची भावना आहे. धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH